छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील वीरगाव परिसरातल्या 15 ते 20 गावांमध्ये मोठ्या परिसरामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकताय की मी सध्या वीरगाव परिसरातल्या एका शेतामध्ये थांबलेलो आहे। हे मक्याचं शेत आहे आणि या शेतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आला होता, त्यामुळे हे मक्याचं पीक जे आहे ते पूर्णपणे आडवं झालेलं आहे। थोडक्यात हे पीक जे आहे ते उद्ध्वस्त झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या परिसरातल्या 15 ते 20 गावांमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। या सगळ्या परिसरातल्या गावांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला होता, त्यामुळे हे सगळं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या परिसरातले अनेक रस्ते हे सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत बंद होते। इकडची रहदारी जी आहे ती सुद्धा बंद होती आणि आता जर आपण बघितलं तर इथल्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे शेत पिकांचं मोठं नुकसान होतंय। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। काय परिस्थिती आहे, कधी पाऊस आला होता, किती वेळ पाऊस चालला आणि कशी पूर परिस्थिती होती? साधारण 8 दिवसापासून 3-4 पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाले। तर शेतीचं बघा तुम्ही, मकी असेल, कापूस असेल आणि इथं बागायत क्षेत्र आहे। टोटल हे बागायत क्षेत्रात ऊस पण पूर्ण भुईसपाट झालेला आहे आणि एक जनजीवन इतकं विस्कळीत झालेलं आहे पावसाने, होत्याचं नव्हतं झालेलं आहे। आमचं शेतकऱ्यांचं काहीच राहिलेलं नाही शेतीमध्ये। अजून सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे का साधारण एकरी 50,000 रुपये भरपाई, हेक्टरी 1 लाख आणि बागायतीसाठी 2 लाख रुपयाची भरपाई मिळावी एवढी अपेक्षा करतो आम्ही शेतकरी। तुम्हाला काय वाटतं? आज रात्री लाडगाव, कापूसवाडगाव, वीरगाव ही पंचक्रोशी या सर्व भागामध्ये जोरदार पाऊस झाला व बराच वेळ गावाचा संपर्क तुटला होता। तरी सरकारने या सर्व याचा पंचनामा करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत द्यावी अशी शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी करतो। दादा, तुम्हाला काय वाटतंय, कसं नुकसान झालं तुमच्या परिसरात? आता ते जे आहे ते समोर तुम्ही बघतायच। आता संपूर्ण वर्ष आम्हाला याच्यावर कसं निघेल हे सगळं तुम्ही एकदा बघा। आणि आम्ही शेतकरी असल्या कारणामुळे आमचं सगळं काही शेतीवरच अवलंबून आहे। सरकारकडे एवढीच एक अपेक्षा आहे, आम्हाला जास्तीत जास्त स्वरूपाची मदत आम्हाला शेतकऱ्यांना करावी। तर अशा पद्धतीनं हे सगळे शेतकरी आहेत जे जास्तीत जास्त मदतीची अपेक्षा सरकारकडे करतायत। त्यामुळे सरकार मदत किती करते आणि किती दिवसामध्ये मदत करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन संतोष सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।